मित्रांनो, मी आता एका आदिवासीच्या घरी जात आहे. दाखवायचं एवढंच आहे की आदिवासी आणि बंजारा समाजामध्ये जो संबंध आहे, नातेसंबंध आहे, ते तुमच्यापर्यंत मला दाखवायचं आहे की बंजारा आदिवासी समाजामध्ये आजपर्यंत कोणत्याच प्रकारचा वाद नव्हता. पण आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो वाद निर्माण झालेला आहे, बंजारा बांधव, आदिवासी बांधव जे एकमेकांना ट्रोल करत आहेत, हे कुठंतरी थांबायला पाहिजे. कारण याचा परिणाम आपल्या समाजावरती फार घातक ठरणार आहे. मित्रांनो, माझा बंजारा बांधव आपल्या हक्कासाठी लढतोय, आदिवासी बांधव आपल्या हक्काचा बचाव करतोय. पण यामध्ये ज्यांना अकलीचा भाग नाही ना, ते लोक आपल्या एकदम खालच्या पातळीला जाऊन समाजाबद्दल, स्त्रियांबद्दल एकदम घाणेरड्या प्रकारे शिवीगाळ करतात. हे थांबवण्यासाठी मी हा व्हिडिओचा मुद्दा उचलला आहे. तर आता मी जात आहे घरामध्ये. बघूया मामा काय करत आहेत. मामा आतमध्ये बसलेले आहेत. बघूया मामा काय म्हणते. मामा जय आदिवासी. जय शिवलाल. आवली बेसो. मामा आवनी बेसो, बंजारा भाषेमध्ये आवनी बेसो म्हणजे मराठीमध्ये या बसा असं म्हणतात. मामाला तुम्ही आता बघा. मामा, आपल्याला बसायचं नाही, एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे. व्हिडिओ हां, आता हे मामा आयुष्यभर आदिवासी आहेत, आयुष्यभर यांनी सरकारी नोकरी केलेली आहे. हे मागे ते बघताय तुम्ही, पूर्ण संप्रदाय भजन अशा प्रकारे मामाने हजार किलोमीटर जाऊन ढाल वगैरे जिंकून आलेले आहेत. हे बघू शकता मागे तुम्हाला दिसत असेल. तर या मामाकडून आपल्याला फक्त 2 शब्द ऐकून घ्यायचे आहेत. मामा, आता रिटायर झाला तुम्ही, होय बरोबर? आजपर्यंत बंजारा आणि आदिवासी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झालेला होता का? नाही, आम्ही जन्मल्यापासून ऐकतोय. आजपर्यंत वाद झाले नाही, विवाद झाले नाही. त्या कोंबडीला दाणे टाकून कसं भांडं लावायचं तसं हे शासन करत आहे असं वाटतंय जीवाला. परंतु हे जे काही आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याचं मला काय सांगायचं पवारसाहेब माहिती आहे का? दोन्ही समाजाला सांगतो मी, कुणीही कुणाला हिनवू नये आणि कुणीही कुणाला आई बहिणीची इज्जत आबरू घाण बोलू नये, समाजावर बोलू नये, अशी मला तर काय एक कळकळून मला एक अपेक्षा वाटते बघा. बरोबर, अगदी बरोबर बोललेत मामा. कारण समाज शेवटी एकच आहे, हो, आपला धर्म एकच आहे, माणुसकीचा रक्त सुद्धा एकच आहे. बरोबर आहे. त्यानुसार आपण आपल्यामध्ये भांडण न करता आदिवासी बांधव आपल्या पद्धतीने, बंजारा बांधव आपल्या पद्धतीने सरकारशी लढाई केली. हो ना. जय श्रीराम. जय श्रीराम.